जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाची पाहणी केली तेव्हा त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव बदलून प्रचंडगड नावाचे ठेवण्यात आले. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील. आम्ही निघालोय राजगड ते तोरणा पदभ्रमंतीला. तोरणाची बुदलामाची चढून आम्ही वरचा प्रवास सुरू केला. या निमुळत्या वाटेने चालत आम्ही कोकण दरवाजापाशी पोहोचलो. कोकण दरवाजा अजूनही भरभक्कम आणि चांगल्या अवस्थेत पाहायला मिळतो. या दरवाजातून आत शिरताना त्या बलाढ्य साम्राज्याचा इतिहास आठवतो. हा दरवाजा गडाच्या 2 प्रमुख दरवाजांपैकी एक आहे. या दरवाजातून झुंजारमाची आणि बुदलामाचीवर जाता येते. दरवाजातून आत गेलो आणि बुरुजांवर उभं राहून प्रचंड अशा विस्ताराचे दृश्य पाहिले आणि कडकडून भूक लागलेली. पटपट जागा शोधली आणि मॅगी बनवायला सुरू केले. मॅगी आणि फ्राय केलेले शेंगदाणे खाल्ले. थोड्या विश्रांतीनंतर मेघाई देवीच्या मंदिरात गेलो आणि दर्शन घेतले. त्यानंतर तोरणेश्वर मंदिराकडे गेलो आणि तेथे दर्शन घेतले. नंतर गेलो तोरणा गडावरील काही वस्तूंचे अवशेष पाहायला. तोरणा गडावरही काम चालू आहे. त्यानंतर गेलो लक्कड खाण्याकडे. लक्कड खाण्यामध्ये काही ट्रेकर्स विश्रांती करत होते. लक्कड खाण्याच्या थोडं पुढे आले की पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. तोरणाच्या बिणी दरवाजातून बाहेर पडलो आणि दरवाजापाशी फोटो काढले आणि गड उतरायला सुरू केले आणि काही तासांच्या प्रवासानंतर वेल्हे गावात पोहोचलो आणि येथून आम्हाला लगेच बसही मिळाली आणि अशा प्रकारे राजगड ते तोरणा पदभ्रमंती सक्सेसफुली कंप्लीट झाली. पूर्ण डिटेल पाहिजे असेल, किती खर्च आला, कसे गेलो, तर कमेंट करा. नक्की कळूया आणि भेटूया लवकरच नेक्स्ट ॲडव्हेंचर जर्नीवर. फॉलो करायला विसरू नका.